लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील युती आघाड्यांचे चित्र आता जवळपास निश्चित झाले आहे। एकीकडे भाजपसोबत असलेले शिंदे आणि अजित पवार हे गट महायुती म्हणून लढतात, तर दुसरीकडे काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ताधारी महायुतीला आव्हान देण्यासाठी तयार आहेत। एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जे अभूतपूर्व बंड झालं, त्यानंतर शिवसेनेतील 13 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश केला होता। त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटातील कोणकोणत्या उमेदवारांना ठाकरेंच्या विरोधात उभे केले जाणार आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपणा सर्वांचं 20 मराठी या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत। सध्याची महायुतीमधील जागांची समीकरण पाहता शिंदे गटाकडून काही अपवाद वगळता बहुतांश खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। त्यानुसार शिंदे गटाचे लोकसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार पुढीलप्रमाणे असू शकतात। लोकसभा निवडणुकीत विदर्भातील बुलढाणा मतदारसंघातून शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळणार हे जवळजवळ निश्चितच झालं आहे। प्रतापराव जाधव यांनी या मतदारसंघातून सलग 3 वेळा विजय मिळवला आहे। रामटेक मतदारसंघातून कृपाल तुमाने यांना लोकसभेसाठी शिंदे गटाकडून उमेदवारी निश्चित झाली आहे। यांनी या मतदारसंघातून सलग 2 वेळा विजय मिळवला आहे। आता यवतमाळ वाशिम मतदारसंघात सध्याच्या समीकरणानुसार या मतदारसंघात भावना गवळी या विद्यमान खासदार आहेत। त्यामुळे शिंदे गटाकडून पुन्हा भावना गवळी यांना उमेदवारी निश्चित केली जाण्याची चर्चा सुरू आहे। हिंगोली मतदारसंघातून हेमंत पाटील हे सध्या खासदार असून ते शिंदे गटामध्ये आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे। लोकसभा निवडणुकीत पुढील मतदारसंघ म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ। या ठिकाणी हेमंत गोडसे हे येथील विद्यमान खासदार आहेत, त्यामुळे त्यांनाच उमेदवारी देण्याचं बोललं जाते। आता पालघर लोकसभा मतदारसंघातून राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्याबद्दल सध्या चर्चा सुरू आहेत, असं राजकीय वर्तुळात बोललं जाते। शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे तेथील खासदार आहेत आणि त्यांनाच या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचं बोललं जाते। आता मुंबईमधील मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांना उमेदवारी जवळपास निश्चितच आहे, पण येथे अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मावळ मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांची उमेदवारी निश्चित आहे आणि सध्या ते तेथील विद्यमान खासदार देखील आहेत। शिर्डी मतदारसंघातून शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार म्हणून सदाशिव लोखंडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। आता कोल्हापूर मतदारसंघातून शिंदे गटातील उमेदवार संजय मंडलिक हे येथील विद्यमान खासदार आहेत, त्यामुळे तेथे त्यांची उमेदवारी जवळपास निश्चितच आहे। हातकणंगले मतदारसंघातील विद्यमान खासदार धैर्यशील माने हे सुद्धा शिंदे गटात असून त्यांची या मतदारसंघातून खासदारकीसाठी उमेदवारी निश्चित असल्याचं बोललं जाते। आता शेवटचा ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे राजन विचारे हे तेथील विद्यमान खासदार आहेत। राजन विचारे यांच्या विरोधात शिंदे गटाकडून प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे येथील लढत अतिशय चुरशीची होऊ शकते। या सर्व जागांवर शिंदे गट दावा करतोय, पण त्यांना खरंच जागा मिळेल का, आणि जर मिळाल्याच तर त्यांना ही निवडणूक लढवणं शक्य होऊ शकेल का? किती ठिकाणी शिंदे गट विजय होऊ शकतो? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक व शेअर करा आणि सोबतच आपल्या 20 मराठी या यूट्यूब चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा। धन्यवाद।